खरं तर आपण छत्रपतींच्या या महाराष्ट्रात राहतो. ज्या छत्रपतींनी सांगितलं होतं कोणाच्या देठाईलाही हात लागता कामा नये. आज आपण बघतोय ही गुलामगिरीची मानसिकता तयार झाली आहे. स्वाभिमान अगदी या अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी गहाण ठेवलेले आहेत. एवढी त्या पक्षांची सत्ताधाऱ्यांची गुलामी झालेली आहे जी आपण आज बघतोय. यांना म्हणजे स्वतंत्र काम करण्याचा सुद्धा अधिकार नाही. आयुक्तांना ही या कुंभमेळ्याच्या धर्तीवर तपोवन नदीची 1718 झाडं तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि निर्णय घेऊन काय भलं करणार, काय चांगलं करणार, तर PPP तत्वावर इथं एक्झिबिशन सेंटर हब उभारणार आहेत. आणि ते एका मोठ्या उद्योगपत्यांना चालायला देऊन त्याच्यातून यांची टक्केवारी आणि त्या उद्योगपतीचा फायदा या प्रकारचं हे दुष्कृत्य हे प्रशासन आणि सरकार करतं आहे. खरं तर आज या ठिकाणी अभिनेते आणि वृक्षप्रेमी ज्यांची महाराष्ट्राला ओळख आहे असे सयाजी शिंदे साहेब आलेत. त्यांनी सरकारला आवाहन पण केलं आणि आव्हान पण दिलं आहे. त्याचबरोबर आम्ही त्यांच्याच म्हणजे पाठिंब्याची आणि सपोर्टची वाट बघत होतो. आजपासून आमचा हा नाशिककरांचा लढा ही झाडं वाचवण्यासाठी तीव्र होणार आहेत आणि आरपारची लढाई या माध्यमातून होणार आहे. जोपर्यंत त्यांनी जे टेंडर काढलेलं आहे साधूग्रामच्या जागेवर एक्झिबिशन सेंटरचं, ते टेंडरची प्रक्रिया स्थगिती देत नाहीत, रद्द करत नाहीत आणि हा झाडं तोडण्याचा निर्णय रद्द करत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. नाशिककर नागरिक आणि या नाशिकमधून जी बाहेर लोक गेलेली आहेत शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, त्या लोकांनाही एकत्र करून जन आंदोलन उभं करून या प्रशासनाला आणि सरकारला धडा शिकवू आणि हा निर्णय रद्द करूनच घेऊ असं आमची ठाम भूमिका आहे. धन्यवाद.